Hello students, a very good morning to all of you. Students, today we are going to start with a new lesson 3.3 Stephen Hawking. Now we all know about Stephen Hawking. Stephen Hawking was very great scientist. Okay, so and we all know about that Stephen Hawking was suffering from a great disease. Okay, that rare disease. स्टीफन हॉकिंग आपल्याला माहिती आहे की हे खूप मोठे सायंटिस्ट होते आणि शिवाय त्यांना एक मोठा आणि रेअर असा आजारसुद्धा झालेला होता. दॅट वी ऑल ऑलरेडी नो. नाव लेट वी सी अबाउट व्हॉट इज इन द लेसन. स्टीफन हॉकिंग. Stephen Hawking, born in 8 January 1942. He is an English theoretical physicist, cosmologist, author and director of research at the Center of Theoretical Cosmology within the Cambridge University. He was the theoretical cosmology within the Cambridge University, means he works in the Cambridge University as well as he learned in the Cambridge University. Hawking was the first to set out the theory of cosmology explained by a union of the general theory of relativity and quantum machines. Hawking is an honorary fellow of the Royal Society of Arts, a lifetime member of the Political Academy of Science, and a recipient of the Presidential Medal of Freedom, the highest civilian award in the US. The lesson gives an insight about great scientists in his life and his works. Now, in this lesson, we will come to know about his life and how he works in his life. आता आपल्याला या लेसन मध्ये काय पाहायला मिळणार आहे तर त्यांची जीवनशैली, त्यांचं जीवन कशा प्रकारे होतं, त्यांचा आजार कशा प्रकारे जडला, ते हाऊ ही सफर्ड फ्रॉम द डिसीज, त्यांनी त्या आजारातून कसं सफरिंग केलं, शिवाय त्यांनी कशा प्रकारचं काम केलं. नाव लेट वी स्टार्ट. स्टीफन हॉकिंग, born January 8, 1942, is a British scientist, professor and author who has done groundbreaking work in physics and cosmology and whose books have helped to make science accessible to everyone. आता स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942ला झाला. ही वॉज अ ब्रिटिश सायंटिस्ट. ते ब्रिटिश सायंटिस्ट होते, ब्रिटिश वैज्ञानिक होते, प्रोफेसर होते, शिवाय ऑथर हू हॅज डन ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन फिजिक्स. शिवाय ते ऑथर म्हणजे बुकसुद्धा लिहायचे आणि त्यांनी फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्र, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, तर फिजिक्समध्ये त्यांनी ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे खूप उल्लेखनीय असं त्यांचं काम आहे. अँड कॉस्मॉलॉजी, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी मीन्स द सायन्स ऑफ द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. आपलं जे हे युनिवर्स आहे ते युनिवर्सबद्दलची जी काही वैज्ञानिक माहिती किंवा वैज्ञानिक तंत्रज्ञान असेल किंवा वैज्ञानिक संशोधन असेल ते करणं म्हणजेच कॉस्मॉलॉजी. म्हणजे त्यांनी कॉस्मॉलॉजीमध्ये आणि फिजिक्समध्ये खूप चांगलं काम केलं. and whose books have developed to make science accessible to everyone. आणि त्यांनी जे काही बुक्स लिहिले त्यांचे ते ऑब्वियसली दे रिटन अबाउट रिलेटेड टू द सायन्स. ते एक सायंटिस्ट असल्यामुळे त्यांचे बुक्स हे सायन्सचे रिलेटेड होते. मग त्यांचे जे सायन्सच्या रिलेटेड बुक्स होते त्याच्यामुळे त्यांच्या बुक्समधली लँग्वेज इतकी सायंटिफिक लँग्वेज असूनसुद्धा इतकी इझी होती की ती प्रत्येकाला सायन्सबद्दल माहिती मिळत होती. At the age of 21, while studying cosmology at the University of Cambridge, ते जेव्हा 21व्या वर्षात होते, म्हणजे त्यांचं वय 21 चालू असताना ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये कॉस्मॉलॉजीचं शिक्षण घेत असताना ही वॉज डायग्नोज्ड विथ ॲमेट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस म्हणजेच ALS हा डिसीज त्यांना 21व्या वर्षी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ते स्वतः शिक्षण घेत असताना झाला. Part of his life story was depicted in the 2040 film The Theory of Everything. तर त्यांचा जो काही जीवन काळ होता त्या जीवन काळावरती एक मूवी सुद्धा बनवलेली आहे, इंग्लिश मूवी द थिअरी ऑफ एव्हरीथिंग इन 2014. 2014 मध्ये एक मूवी आली, इंग्लिश मूवी द थिअरी ऑफ एव्हरीथिंग.
त्याच्यामध्ये त्यांची जीवनशैली, त्यांचा जीवनकाळ सांगितलेला आहे किंवा दाखवलेला आहे. ओव्हर द इयर्स स्टीफन हॉकिंग वॉज रिटन और को-रिटन अ टोटल ऑफ 15 बुक्स. पूर्ण त्यांच्या जीवनकाळामध्ये स्टीफन हॉकिंग यांनी 15 बुक्स लिहिले. 15 बुक्स पैकी काही बुक्स स्वतः लिहिले आणि काही बुक्स लिहिण्यासाठी काहींची मदत घेतली किंवा स्वतः कोणाची तरी मदत केली. अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ 15 बुक्स त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेले आहेत. अ फ्यू ऑफ द मोस्ट नोटवर्थी इन्क्लुडेड. आता त्यांच्या 15 बुक्सपैकी काही बुक्स या आपल्या टेक्स्टबुकच्या या लेसनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात त्या बुक्सबद्दलची थोडी माहिती किंवा त्या बुक्सचं नाव आपल्याला या लेसनमध्ये पाहणार आहे. In 1988, Hawking capitulated to international prominence with the publication of A Brief History of Time. 1988ला कॅटॅप्युलेटेड मीन्स लॉन्च्ड. 1988ला त्यांनी एक त्यांचं बुक लॉन्च केलं, म्हणजे त्यांनी बुक लिहिलेलं पब्लिश केलं किंवा आपण म्हणू शकतो की सगळ्यांना सांगितलं त्या बुकबद्दल, लॉन्च केलं. ते बुक होतं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे बुक त्यांनी 1988ला लॉन्च केलं. द शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह बुक बिकेम अन अकाउंट ऑफ कॉस्मॉलॉजी फॉर द मासेस अँड ऑफर्ड ऑन overview of space and time, the existence of God and the future. आता त्या बुकमध्ये म्हणजेच अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या बुकमध्ये काय त्यांनी लिहिलं होतं किंवा कशाची माहिती दिली होती, तर द शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह बुक म्हणजे एक अगदी शॉर्टली इन्फॉर्मेशन दिली होती. कशाबद्दल? बिकेम अन अकाउंट ऑफ कॉस्मॉलॉजी फॉर द मासेस अँड ऑफर्ड अन ओव्हरव्ह्यू ऑफ स्पेस अँड टाईम. कॉस्मॉलॉजीबद्दल तर ते एक थोडक्यात माहिती देणारं कॉस्मॉलॉजीबद्दलचं ते बुक होतं. म्हणजे कॉस्मॉलॉजी म्हणजेच काय? युनिवर्स. मग युनिवर्सबद्दल, युनिवर्समधले स्पेस, टाईम आणि इतर काही माहिती जी आहे ती एक अगदी शॉर्टमध्ये देणारं त्या पुस्तकामध्ये होतं. द एक्झिस्टन्स ऑफ गॉड अँड द फ्युचर. शिवाय त्याच्यामध्ये एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे देवाचा काही हात आहे का या युनिवर्समध्ये, आणि फ्युचरबद्दलचं त्यांनी काहीतरी याच्यामध्ये काही प्रेडिक्शन असतील काही ते मांडलेलं होतं. द वर्क वॉज अन इन्स्टंट सक्सेस, स्पेंडिंग मोर दॅन 4 years अटॉप द लंडन संडे टाईम. आता त्या बुकला त्यांच्या इतकं सक्सेस मिळालं की जवळजवळ 4 वर्ष लंडन संडे टाईममध्ये बेस्ट सेलर लिस्ट, लंडन संडे टाईमचा जो काही न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये जवळजवळ 4 वर्ष बेस्ट सेलर लिस्टमध्ये त्यांच्या बुकचं नाव येत होतं. सिन्स इट्स पब्लिकेशन इट हॅज सोल्ड मिलियन ऑफ कॉपीज. आणि त्यांच्या बुक्सचं पब्लिकेशन जे होतं त्याच्या जवळजवळ मिलियन्स ऑफ कॉपीज विकल्या गेलेल्या होत्या. वर्ल्ड वाईड पूर्ण जगभरामध्ये मिलियनपेक्षा जास्त कॉपीज त्या बुक्सच्या विकल्या गेलेल्या होत्या. अँड बीन ट्रान्सलेटेड इंटू मोर दॅन 40 लँग्वेजेस. आणि त्यांचं जे काही बुक आहे ते कोणतं? अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या बुक्सच्या जवळजवळ 40 लँग्वेजमध्ये हे बुक ट्रान्सलेट केलेलं आहे. इवन इन हिंदी इट इज ऑल्सो ट्रान्सलेटेड. हिंदीमध्ये सुद्धा हे बुक ट्रान्सलेट केलेलं आहे. A brief history of time also wasn't an easy to understand as some had hoped. आता ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे जे काय आहे त्याच्यामध्ये थोडीफार का होईना पण सायंटिफिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे काही जणांना दॅट इज नॉट एबल टू अंडरस्टँड, सम ऑफ देम नॉट एबल टू अंडरस्टँड. म्हणजे काही जणांना त्या बुक्समधली लँग्वेज समजली नाही. काही जणांना वाटलं होतं आपल्याला समजेल, होप्ड म्हणजे त्यांना आशा होती समजेल, परंतु समजलं नाही. सो इन 2001 हॉकिंग फॉलोड अप हिज बुक विथ द युनिवर्स इन द नटशेल. मग त्यासाठी त्या ज्या अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईममध्ये त्यांनी जी काही माहिती दिली होती तीच माहिती, परंतु इन व्हेरी इझी लँग्वेज दे पब्लिश्ड अनदर बुक दॅट इज द युनिवर्स इन अ नटशेल. त्यांनी पुन्हा दुसरं बुक लिहिलं 2001 मध्ये. इन 2001 दे रोट द युनिवर्स इन अ नटशेल विच ऑफर्ड अ मोर इलस्ट्रेटेड गाईड टू कॉस्मॉलॉजीज बिग थेअरीज. आणि त्या बुकमध्ये कॉस्मॉलॉजीजच्या खूप मोठ्या मोठ्या थेअरीज परंतु इझी लँग्वेजेसमध्ये त्यांनी मांडलेल्या होत्या समजण्यासाठी.
In 2005, Hawking authored the even more accessible A Briefer History of Time. Again in 2005, they wrote another one book, A Briefer History of Time. In that book also they wrote about the universe and about the cosmology, time and future and space, which further simplified the original work's core concept and touched upon the newest development in the field like string theory. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक इन्क्लूड केलं की which further simplified the original work's core concept. core means central म्हणजे बेसिक, म्हणजे युनिवर्सची जी काही कोर कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे ती त्यांनी त्या बुकमध्ये एक्सप्लेन केली. अँड टच्ड अपॉन द न्यूएस्ट डेव्हलपमेंट इन द फील्ड लाईक स्ट्रिंग थेअरी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिंग थेअरीबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन सांगितली. टुगेदर दिस 3 बुक्स अलॉंग द हॉकिंग्स ओन रिसर्च अँड पेपर्स. आता हे जे टोटल 3 बुक्स आहेत, पहिलं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, द युनिवर्स इन अ नटशेल अँड द अ ब्रीफर हिस्ट्री ऑफ टाइम, हे सलग एका पाठोपाठ यांनी 3 जे बुक लॉन्च केले त्या तिन्ही बुक्समध्ये अलॉंग विथ द हॉकिंग्स ओन रिसर्च अँड पेपर्स. आता हे जे तिन्ही बुक्स जे होते त्या तिन्ही बुक्समध्ये असणारी जी काही इन्फॉर्मेशन होती, माहिती होती, दॅट इज अबाउट ऑल हिज रिसर्च अँड पेपर्स. त्यांच्या स्वतःच्या रिसर्चवरती आणि त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या नोट्स, पेपर्स याच्यावरती ती माहिती त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडली होती. म्हणजे असं नाही की इथून कुठून तरी वाचलं किंवा त्यांच्या मनाचं काहीतरी लिहिलंय असं नाही, तर त्यांनी रिसर्च, त्यांच्या नोट्स, त्यांचे पेपर्स याच्यावरती त्यांनी हे तिन्ही बुक्स लिहिलेले होते. Articulated the physicist's personal research for science Holy Grail. Holy Grail means here a thing which is eagerly pursued or sought after. आता होली ग्रेल म्हणजे त्यांना ईगरली, त्यांना खूप मनापासून इच्छा होती हे सगळं मांडण्याची, म्हणून त्यांनी हे सगळं मांडलेलं होतं. आणि त्यांच्या ओन रिसर्च करून, त्यांचा स्वतःचा त्यांनी रिसर्च केला होता प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मगच या पुस्तकामध्ये गोष्टी मांडलेल्या आहेत. A single unifying theory that can combine cosmology, the study of the big, with quantum mechanics, the study of the small, to explain how the universe began. आता a single unifying theory that can combine cosmology. आता त्याच्यामध्ये एक सिंगल युनिफाईंग थेअरी सांगितलेली आहे, दॅट कॅन कंबाईन कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजीला त्यांनी कंबाईन केलेलं आहे. द स्टडी ऑफ द बिग विथ क्वांटम मशीन्स. क्वांटम मशीन्ससोबत त्यांनी सांगितलेलं आहे की स्टडी ऑफ द बिग म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीबरोबरचा अभ्यास कसा, हे क्वांटम मशीन्स बरोबर सांगितले आहे. द स्टडी ऑफ द स्मॉल टू एक्सप्लेन हाऊ द युनिवर्स बिगॅन. आणि अगदी छोट्या गोष्टीपासून युनिवर्स कसा तयार झाला हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. It's this kind of ambitious thinking that has allowed Hawking, who claimed he can think in 11 dimensions, to lay out some big possibilities for humankind. आता if we are going to think, then we can think with the 1 dimension or 2 dimension or as well as 3 dimension. आता जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपण एका बाजूने विचार करतो, 2 बाजूने विचार करतो, काही जण एकाच बाजूने विचार करतात, परंतु काही जण 2 जास्तीत जास्त 3 बाजूने विचार करू शकतात. परंतु द स्टीफन हॉकिंग वॉज अ पर्सन हू कॅन थिंक विथ द 11 डायमेन्शन. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार स्टीफन हॉकिंग हे जवळजवळ 11 बाजूने विचार करायचे. म्हणजे ही गोष्ट जर अशी असेल तर ही अशी असू शकते, तशी असू शकते, अशीही असेल, तशी असेल, अशा प्रकारे जवळजवळ 11 डायमेन्शननी ते कोणत्याही गोष्टीचा विचार करायचे. टू ले आउट सम बिग पॉसिबिलिटीज फॉर ह्युमन काइंड. आणि त्यांच्या ह्या 11 डायमेन्शननी विचार करण्यामुळे आपल्या ह्युमन काइंडसाठी बिग पॉसिबिलिटीज ते आणू शकले. He is convinced that time travel is possible. Time travel in one Hindi movie, that is कोई मिल गया और क्रिश movie, we have already seen the time machine. आपण हिंदी मूवी जे क्रिश की असेल किंवा कोई मिल गया असेल अशा हिंदी मूवीजमध्ये आपण टाइम मशीन पाहिलेली आहे. सो स्टीफन हॉकिंग दॅट प्रूव्ह दॅट टाइम मशीन इज पॉसिबल. म्हणजे टाइम मशीन असेल किंवा टाइम ट्रॅव्हल
ओके, टाईम ट्रॅव्हल जे आहे म्हणजे इन फ्युचरमधलं जे काय आहे ते आपण बघू शकणार, फ्युचरमध्ये काय होणार आहे हे आपण बघू शकणार. इट इज पॉसिबल, टाईम ट्रॅव्हल इज पॉसिबल, हे स्टीफन हॉकिंगनी सांगितलं. अँड दॅट ह्युमन्स मे इंडीड कोलोनाइज अदर प्लॅनेट इन द फ्युचर. आणि त्यांनी हेही सांगितलं की इन फ्युचरमध्ये ह्युमन बिंग ज्या प्रकारे पृथ्वीवरती ज्या प्रकारे राहतात त्या प्रकारे अनादर प्लॅनेट, दुसऱ्या प्लॅनेटवरती सुद्धा राहू शकतील. In September 2010, Hawking spoke against the idea that God could have created the universe in his book The Grand Design. पुन्हा 2010 मध्ये 2010 त्यांनी अजून एक बुक लिहिलं द ग्रँड डिझाईन. द ग्रँड डिझाईन दे रोट इन द 2010, दे लॉन्च इन 2010. मग त्यावेळी त्या बुक्समध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की God could have created the universe in her, against the idea that God could have created. आता आपण सर्वजण काय म्हणतो की देवानंच ही पृथ्वी तयार केलेली आहे, देवाने ही सृष्टी तयार केलेली आहे, हे युनिवर्स जे आहे ते गॉडचं, देवाचं क्रिएशन आहे. मग त्याच्या विरुद्ध त्यांनी त्या पुस्तकामध्ये आयडिया मांडल्या. म्हणजे त्यांचा स्टीफन हॉकिंग वॉज अ पर्सन हू वॉज नॉट बिलिव्हिंग ऑन गॉड. स्टीफन हॉकिंग हे एक असं व्यक्तिमत्व होतं की ते देवावरती विश्वास ठेवत नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की देव हा नाहीच आहे, देव हे नसतात असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी द ग्रँड डिझाईन या बुकमध्ये देवाने ही सृष्टी तयार केलेली आहे याच्या विरुद्ध आयडिया मांडली. हॉकिंग प्रिव्हियसली आर्ग्यूड दॅट बिलीफ इन अ क्रिएटर कुड बी कंपॅटिबल विथ मॉडर्न सायंटिफिक थेअरीज. हॉकिंग प्रिव्हियसली आर्ग्यूड म्हणजे त्यांनी थोडक्यात एक वादविवाद सुद्धा केलेला आहे, आर्ग्युमेंट सुद्धा केलेली आहे. कशाबद्दल? दॅट बिलीफ इन अ क्रिएटर कुड बी कॅपॅटिबल विथ मॉडर्न सायंटिफिक थेअरीज. म्हणजे हे जे काही क्रिएशन आहे त्याच्याबद्दल आणि मॉडर्न सायंटिफिक थेअरीज याच्याबद्दल आर्ग्युमेंटसुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. हिज न्यू वर्क हावेवर कन्क्लुडेड दॅट द बिग बँग was the inevitable consequence of the laws of physics and nothing more. Because there is a law such as gravity, the universe can and will create itself from nothing. आता बिग बँग हिज न्यू वर्क म्हणजे त्यांचं अजून एक नवीन काम काय होतं? हिज न्यू वर्क हावेवर कन्क्लुडेड दॅट द बिग बँग, आता बिग बँग थेअरी जी आहे त्याच्याबद्दल आहे, वॉज अँड इनिव्हिटेबल कॉन्सिक्वेन्स ऑफ द लॉज ऑफ फिजिक्स अँड नथिंग मोर. तर फिजिक्समधली बिग बँग थेअरी जी आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं नवीन काम त्यावेळेस चालू होतं. बिकॉज देर इज अ लॉ सच ॲज ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण हे या युनिवर्समध्ये आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल किंवा गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी लॉ त्यांनी बिकॉज देअर इज अ लॉ सच ॲज ग्रॅव्हिटी द युनिवर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग. म्हणजे ग्रॅव्हिटीच्या लॉबद्दलचं त्यांचं काम त्यावेळेस चालू होतं. हॉकिंग सेड स्पॉन्टेनियस क्रिएशन इज द रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग, वाय द युनिवर्स एक्झिस्ट, वाय वी एक्झिस्ट. आता स्टीफन हॉकिंग त्यांचं काय म्हणत होतं किंवा ते काय बोलले होते? स्पॉन्टेनियस क्रिएशन इज अ रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग. म्हणजे काहीतरी कारण होतं, काहीतरी कारणामुळे युनिवर्स घडली. म्हणजे त्यांना असं म्हणायचं नव्हतं की देवानं घडवली, त्यांचं असं म्हणणं होतं की घडायची होती, आपलं हे युनिवर्स निर्माण होणार होतं आणि युनिवर्स घडणार होतं, म्हणून ते काहीतरी छोटी गोष्ट घडली आणि त्याच्यापासून युनिवर्स तयार झालं, देवानं तयार केलेलं नाही, ते घडणार होतं म्हणून घडलं असं त्यांचं मत होतं. वाय द युनिवर्स एक्झिस्ट, वाय वी एक्झिस्ट. युनिवर्स घडलं त्याच्यामुळं आपण आहे आणि आपण आहे त्याच्यामुळे युनिवर्स आहे असं त्यांचं मत होतं. द ग्रँड डिझाईन वॉज हॉकिंग्स फर्स्ट मेजर पब्लिकेशन इन ऑलमोस्ट अ डिकेड म्हणजे 10 वर्षाचा पिरियड. ओके, सो अ ग्रँड डिझाईन वॉज हॉकिंग्स फर्स्ट मेजर पब्लिकेशन. आता जवळजवळ 10 वर्षाच्या शतकामध्ये म्हणजेच डिकेडमध्ये, ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये
द ग्रँड डिझाईन हे त्यांचं एक बुक असं होतं की फर्स्ट मेजर पब्लिकेशन, खूप जास्त पब्लिकेशन झालेलं हे त्यांचं बुक होतं. विदिन हिज न्यू वर्क हॉकिंग सेट आउट टू चॅलेंज सर आयझॅक न्यूटन्स बिलीफ दॅट द युनिवर्स हॅड टू हॅव बीन डिझाईन बाय गॉड. इवन आयझॅक न्यूटन जे आहेत, मिस्टर आयझॅक न्यूटन, त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की युनिवर्स हॅड टू हॅव बीन डिझाईन बाय गॉड. आयझॅक न्यूटन यांचं सुद्धा मत होतं की युनिवर्स जे आहे ते देवाची निर्मिती आहे. मग त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत एक प्रकारची आर्ग्युमेंट केलेली होती. सिम्पली बिकॉज इट कुड नॉट हॅव बीन बॉर्न फ्रॉम चार्स. It is not necessary to invoke God to light the blue, touch paper and set the universe going, Hawking said. तर हॉकिंग यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला काही आणण्याची गरज नाही आहे. म्हणजे काही जणांना सवय असते इट हॅपन बिकॉज इट्स ऑफ गॉड्स, आपण म्हणतो की देवामुळे हे घडलं, देव आहे म्हणून हे घडलं ते घडलं. मग स्टीफन हॉकिंग यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देवाला आणण्याची गरज नाही. At the age of 21, Stephen Hawking was diagnosed with amyotrophic lateral sclerosis, means ALS. म्हणजे आता पुन्हा त्यांच्या आजाराबद्दल इथून पुढे आतापर्यंत आपण त्यांच्या बुक्स, त्यांनी कोणत्या प्रकारचे बुक्स, कशा प्रकारचे बुक्स लिहिले, त्यांच्या बुक्समध्ये कशा प्रकारचे रिसर्च आणि माहिती होती ते पाहिलं. Now we will see about his disease. At the age of 21, he was diagnosed with ALS. 21व्या वर्षी त्यांना ALS या आजाराचं निदान करण्यास सुरुवात झाली. और लाव गिरिंग डिसीज, त्याला एक दुसरं नाव आहे लाव गिरिंग डिसीज. इन अ व्हेरी सिम्पल सेन्स, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर द नर्व्स दॅट कंट्रोल हिज मसल्स वेअर शटिंग डाऊन ॲट द टाइम डॉक्टर्स गेव हिम 2.5 years टू लिव्ह. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा आजार की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामधल्या ज्या काही नर्व्ज असतात त्या नर्व्ज अगदी बंद पडल्यासारख्या होतात, त्या नर्व्जनं काम करणं बंद करतात, तो आजार त्यांना झालेला होता. आणि इवन डॉक्टर्सनी सुद्धा सांगितलं की 21व्या वर्षी त्यांना तो आजार झाला आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की इथून पुढे ते जास्तीत जास्त 2 ते 2.5 वर्ष फक्त जगतील. हॉकिंग फर्स्ट बिगॅन टू नोटीस प्रॉब्लेम विथ द फिजिकल हेल्थ while he was at Oxford. आता हॉकिंग यांना पहिल्यांदा काय जाणवलं, त्यांची फिजिकल हेल्थ थोडी ढासळायला लागलेली आहे असं त्यांना जाणवलं जेव्हा ते ऑक्सफर्डमध्ये होते, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होते. ऑन ओकेजन ही वुड ट्रिप अँड फॉल. म्हणजे काही कारण नसताना अगदी चालता त्यांचे हात पाय वळायचे आणि ते खाली पडायचे, अशा प्रकारे ट्रिप अँड फॉल. म्हणजे ते सरळ चालताच ते मधूनच घसरून पडायचे किंवा कोलमडून पडायचे, अशा प्रकारे त्यांना जाणवू लागलेलं होतं. ऑर स्लर हिज स्पीच, आणि बोलता मधूनच त्यांची जीभ अचानकच त्यांची जीभ चालणं बंद व्हायचं, बोलता अचानकच त्यांचं आवाज किंवा त्यांचे जे काही शब्द आहेत, एखादा शब्द अस्पष्ट यायचा, एखादा शब्द काय बोलतात ते कळायचं नाही, असं स्लर म्हणजे त्यांची जीभ वळली नाही जायची, अशा प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम होऊ लागला होता. ही डिडंट लुक इन टू द प्रॉब्लेम अंटिल 1963. जवळजवळ 1963 पर्यंत त्यांनी त्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे ठीक आहे, मी पडलो, काहीतरी झालं असेल, काहीतरी पायात आलं असेल किंवा माझं लक्ष नसेल, अशा प्रकारे त्यांनी जाऊ दिलं. त्यांनी त्यांच्या आजाराकडे 1963 पर्यंत लक्ष दिलं नाही. ड्युरिंग हिज फर्स्ट इयर ॲट कॅम्ब्रिजमधलं त्यांचं पहिलं वर्ष होतं तोपर्यंत. फॉर द मोस्ट पार्ट हॉकिंग हॅड केप्ट दिस सिम्पटम्स टू हिमसेल्फ. आणि तोपर्यंत त्यांचे जे काही हे सिम्पटम्स होते, त्यांच्या आजाराचे हे सिम्पटम्स होते, ते त्यांनी त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवलेले होते. बट वेन हिज फादर टूक नोटीस टू द कंडिशन ही टूक हॉकिंग टू सी अ डॉक्टर. पण त्यांना जेव्हा त्यांच्या वडिलांनी पाहिलं की हा असा चालता पडतोय, सरळ रस्ता असताना सुद्धा अचानक त्यांचे हातपाय वळले जात आहेत, पडतोय किंवा तो बोलता जीभ वळली जाते, शब्द ऐकू येत नाही, हे जे सिम्पटम्स होते हे जेव्हा त्यांच्या फादरच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या फादर्सने त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. ही टूक हिम टू द डॉक्टर. फॉर द नेक्स्ट 2 weeks
जवळजवळ पुढच्या 2 आठवड्या म्हणजे डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर तिथून पुढे 2 आठवड्यांपर्यंत द 21-year-old कॉलेज स्टुडंट मेड हिज होम ॲट अ मेडिकल क्लिनिक. म्हणजे 21 वर्षाचे ते होते. 21 वर्षाचा मुलगा तिथून पुढे 2 आठवड्यांपर्यंत दवाखान्यातच त्याने स्वतःचं घर बनवलं. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना 2 आठवड्यापर्यंत घरी जाण्याला परमिशन नव्हती. ते घरी गेले नाहीत. तिथं दवाखान्यातच त्यांचं घर समजून ते 2 आठवड्यापर्यंत राहिले होते फॉर द टेस्ट. त्यांच्या काही वेगळ्या वेगळ्या टेस्ट करायच्या होत्या. वेअर ही अंडरवेंट अ सिरीज ऑफ टेस्ट. त्यांच्या भरपूर टेस्ट झाल्या. म्हणजे त्यांना नक्की काय झालेलं आहे हे समजण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या टेस्ट त्यांच्या करण्यात आल्या आणि त्यासाठी 2 आठवड्यापर्यंत ते दवाखान्यालाच घर समजून तिथे राहत होते. They took a muscle sample from my arm. डॉक्टरांनी त्यांच्या आर्ममधून मसलचं सॅम्पलसुद्धा काढलं होतं. स्टक इलेक्ट्रोड इंटू मी. स्ट्रक इलेक्ट्रोड म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं शॉक ट्रीटमेंट जी आहे ती शॉक ट्रीटमेंटसुद्धा त्यांना देण्यात आली. अँड इंजेक्टेड सम रेडिओ ओपॅक फ्लड इंटू माय स्पाईन. आणि त्यांच्या स्पाईनमध्ये काही इंजेक्शनसुद्धा सोडण्यात आले. अँड वॉच इट गोईंग अप अँड डाऊन विथ एक्सरे. आणि सततचे एक्सरे जे वर खाली करून सततचे एक्सरे त्यांचे पाहिले जायचे. म्हणजे सतत प्रत्येक बॉडी पार्टचा म्हणजे त्यांच्या पायामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, मानेमध्ये, मणक्यामध्ये, अशा प्रकारे प्रत्येक प्रकारचे त्यांचे एक्सरेज काढण्यात आले. पुन्हा मसल सॅम्पल काढण्यात आलं, इंजेक्शन्स देण्यात आले. हे त्यांची ट्रीटमेंट जवळजवळ चालूच होती. अँड वॉच इट गोईंग अप अँड डाऊन विथ एक्सरेज ॲज दे टिल्ड द बेड. आणि मी नुसता बेडवरती पडून होतो आणि माझी प्रत्येक प्रकारची टेस्ट, एक्सरे, इंजेक्शन्स वगैरे ती ट्रीटमेंट चालू होती. ही वन्स सेड आफ्टर ऑल दॅट दे डिडंट टेल मी व्हॉट आय हॅड. आणि इतकं सगळं झाल्यानंतरही डॉक्टरनी मला काय झाले हे मला कळू दिलं नाही, मला सांगितलं नाही. एक्सेप्ट दॅट इट वॉज नॉट मल्टिपल स्क्लेरोसिस अँड दॅट आय वॉज ॲन ॲट्रॉपिकल केस. आता डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलं की मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक प्रकारचा आजारच आहे. तर ॲबनॉर्मल हार्डनिंग ऑफ बॉडी टिश्यू म्हणजे आपल्या बॉडीमधल्या ज्या काही टिश्यू असतात त्या अचानकच हार्ड व्हायला लागतात, त्याला मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणतात. मग ते मल्टिपल स्क्लेरोसिस तुम्हाला झालेलं नाही आहे इतकंच डॉक्टरांनी सांगितलं. आणि तुम्हाला जो आजार झालेला आहे तो अगदी रेअर आजार आहे. तो अटिपिकल केस म्हणजे व्हेरी अनयुज्युअल केस, तुमची खूप अनयुज्युअल रेअर केस आहे इतकंच डॉक्टरांनी सांगितलं. इव्हेंच्युअली हावेवर डॉक्टर्स डिड डायग्नोज हॉकिंग विथ द अर्ली स्टेज ऑफ ALS. आणि हे इतकं चांगलं झालं की डॉक्टरांनी मिस्टर हॉकिन यांची जे काही आजार होता तो अर्ली स्टेजमध्येच ओळखला. इट वॉज डिवास्टेटिंग न्यूज फ्रॉम हिम अँड हिज फॅमिली कॉझिंग अ सेव्हर शॉक. मीन्स डिवास्टेटिंग त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ही त्यांना जो काही हा आजार झाला आहे ही आजाराची बातमी ही खूप शॉकिंग न्यूज होती. But a few events prevented him from becoming completely despondent. The first of this came while Hawking was still in the hospital. काही दिवसासाठी परंतु त्यांच्यापासून ही गोष्ट लपवूनच ठेवली गेलेली होती. हॉकिंग वॉज स्टिल इन द हॉस्पिटल. अजूनसुद्धा हॉकिंग हॉस्पिटलमध्येच होते. देअर ही शेअर्ड अ रूम विथ अ बॉय सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया. आता हॉकिंग ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस त्यांची जी मेडिकल रूम होती ती मेडिकल रूम एका व्यक्तीबरोबर ते शेअर करत होते. म्हणजे एका रूममध्ये 2 पेशंट अशा प्रकारे रूम शेअरिंग होती. मग हॉकिंगसोबत असणारे जे दुसरं पेशंट होतं ही वॉज सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया. ल्युकेमिया इज टाईप ऑफ कॅन्सर ओनली. मग तो पर्सन ल्युकेमियापासून जात होता. रिलेटिव्ह टू वॉट हिज रूममेट वॉज गोईंग थ्रू. हॉकिंग लॅटर रिफ्लेक्टेड ही सिच्युएशन सीम्ड मोर टॉलरेबल. मग त्यांनी ज्यावेळेस त्या ल्युकेमियापासून सफरिंग करणारा तो माणूस पाहिला. ल्युकेमिया मीन्स अ मॅलेगंट प्रोग्रेसिव्ह डिसीज इन विच द बोन मॅरो अँड द अदर ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स प्रोड्यूस इन्क्रीज नंबर ऑफ ॲबनॉर्मल व्हाईट ब्लड सेल. म्हणजे आपल्या बोन मॅरोमध्ये आपल्या ब्लड सेल्समध्ये
जे काही व्हाईट सेल्स असतात त्या व्हाईट सेल्सचं अचानकच वाढणं आणि ते कमी न होणं, अशा प्रकारच्या त्या ल्युकेमिया या आजारापासून, आणि त्यामुळे त्याला बोन मॅरोचा प्रॉब्लेम झाला होता. मग अशामुळे तो खूप त्याच्यामध्ये त्रासात होता. मग हा त्रास त्यांनी बघितला, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की याच्या पुढे आपला आजार म्हणजे काहीही नाही. नॉट लॉंग आफ्टर ही वॉज रिअलाइज्ड फ्रॉम द हॉस्पिटल. आता लवकरच ते हॉस्पिटलमधून रिलीज होणार होते. हॉकिंग हॅड अ ड्रीम दॅट ही वॉज गोइंग टू बी एक्झिक्युटेड. he said this dream made him realize that there was still things to do in his life. हॉकिंग यांना एक त्यांचं म्हणजे असं स्वप्न पडलं की आता आपण संपलेलो आहोत, आपण या जगातून गेलेलो आहोत, अशा एक त्यांना स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नानंतर त्यांना असं रिअलाइज झालं की नाही, इतक्या लवकर मला हार मानून चालणार नाही, मला अजून खूप काही करायचं आहे. माझं वय आता फक्त 21 वर्ष आहे, मला अजून खूप काही शिकायचं आहे, खूप काही नवीन शिकायचं आहे, नवीन लोकांना सांगायचं आहे, नवीन रिसर्च करायचे, मला खूप काही अजून करायचं आहे, म्हणून मला इतक्या लवकर मरून चालणार नाही. In a sense, Hawking's disease helped him become the noted scientist he is today. आता त्यांच्या या आजारामुळेच त्यांना जवळ एक प्रकारची प्रेरणा मिळाली की ज्यामुळे ते आज जे काही त्यांचं नाव आहे एक सायंटिस्ट म्हणून, हे नाव त्यांना त्यांच्या त्या आजारामुळेच मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्यांना तो आजार झाला म्हणूनच त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे की लोक आपलं नाव काढतील. जर का त्यांना तो आजार झाला नसता तर एक नॉर्मल ह्युमन बिंग प्रमाणे ते जगले असते असं त्यांना वाटलं. बिफोर द डायग्नोसिस, Hawking hadn't always focused on his study. Before my condition was diagnosed, I had been very bored with life, he said. There had not seemed to be anything worth doing. With the sudden realization that he might not even live long enough to earn his PhD. आता before the diagnosis, Hawking hadn't always focused ऑन ही स्टडीज. म्हणजे त्यांना जोपर्यंत ते डायग्नोज झालं नव्हतं, त्यांना हा जो आजार झालेला आहे, तोपर्यंत त्यांनी त्यांच्या स्टडीकडे इतकं काही मनापासून लक्ष दिलेलं नव्हतं. त्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं त्यांच्या अभ्यासाकडे. बिफोर माय कंडिशन वॉज डायग्नोज, आय हॅड बीन व्हेरी बोर्ड विथ लाईफ. आणि जोपर्यंत मला हा आजार झालेला आहे, हे डायग्नोज झालं नव्हतं, तोपर्यंत मी माझ्या आयुष्याशी खूप बोर झालं होतं. रटाळवानं मला माझं आयुष्य वाटत होतं. म्हणजे काय की उठायचं, स्कूलमध्ये जायचं, अभ्यास करायचा, कॉलेजमध्ये जायचं, स्टडीज अँड ऑल दिस प्रोजेक्ट्स अँड ऑल, ह्याच्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की माझी लाईफ खूप बोर झालेली आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांना त्यांच्या आजाराचं रिअलायझेशन झालेलं नव्हतं तोपर्यंत. With the sudden realization that he might not even live long enough to earn his PhD. आणि अचानक जेव्हा त्यांना कळलं की आता आपल्याकडे जास्त वेळ राहिलेला नाही, त्यावेळी त्यांनी आता ठरवलं की आपल्याकडे आता आपली PhD घेण्यासाठी काही फारसा वेळ नाही आहे, म्हणून त्यांना असं रिअलायझेशन झालं. हॉकिंग poured himself into his work and research. आणि त्यांनी स्वतःला त्यांच्या कामामध्ये आणि रिसर्चमध्ये पूर्णपणे झोकून दिलं. आता त्यांना रिअलायझेशन झालं होतं की आता आपल्याकडे काहीतरी खूप जास्त चांगलं करण्यासाठी जास्त काळ राहिलेला नाही, त्यामुळे आता जे काय आहे ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कमी वेळात केलं पाहिजे. म्हणून त्यांनी आता पूर्ण स्वतःला त्यांच्या रिसर्चमध्ये आणि स्टडीज अँड वर्कमध्ये झोकून दिलेलं होतं. ॲज फिजिकल कंट्रोल ओव्हर हिज बॉडी डिमिश्ड, he would be forced to use a wheelchair by 1969. आणि 1969ला 1969मध्ये त्यांचं 1969 ही लूज ऑल हिज कंट्रोल ऑन बॉडी. त्यांनी 1969मध्ये त्यांचं बॉडीवरचं त्यांचं पूर्ण कंट्रोल गेलं अँड ही यूज टू यूज अ व्हीलचेअर. आणि त्यांना व्हीलचेअर यूज करावी लागली 1969 पासून. The efforts of the disease started to slow down. Over time, however, Hawking's ever expanding career was accompanied by an ever worsening physical state.
By the mid 1970s, the Hawking family had taken in one of Hawking's graduate student to help manage his care and work. आता 1969 मध्ये ते जवळजवळ व्हीलचेअरवरती चाललेले होते, त्यांचं फिजिकल कंट्रोल पूर्णपणे गेलेलं होतं. द एफर्ट ऑफ हिज डिसीज स्टार्टेड टू स्लो डाऊन ओव्हर टाईम. आता जवळजवळ त्यांच्या आजाराने त्यांच्या बॉडीवरती प्रभुत्व करायला सुरुवात केलेली होती. ओव्हर टाईम हावेवर हॉकिन्स एव्हर एक्सपांडिंग करिअर वॉज अकंपनीड बाय अँड एव्हर वर्स्टिंग फिजिकल स्टेट. आता त्यांचे एव्हर वर्स्टिंग अतिशय वाईट अशी त्यांची फिजिकल कंडिशन व्हायला लागलेली होती. एव्हर वर्स्टिंग म्हणजे खूप अतिशय वाईट भयानक अशी फिजिकल कंडिशन व्हायला लागलेली होती. was accompanied by an ever worsening physical state. By the mid 1970s, the Hawkins family had taken in one of Hawkins' graduate student to help manage his care and work. आणि 1970 मध्ये in 1970 हॉकिन्स फॅमिली, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या फॅमिलीने त्यांचाच एक स्टुडंट होता, त्या स्टुडंटला त्यांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची केअर आणि त्यांचं काही जे काही काम असेल, म्हणजे थोडक्यात रिसर्चच्या बाबतीत काम असेल, स्टडीजच्या बाबतीत काम असेल, त्याच्यासाठी ते काम करण्यासाठी त्यांच्या स्टुडंटला त्यांनी त्यांच्या हाताखाली ठेवलं की जेणेकरून त्यांचा स्टुडंट असल्यामुळे त्यांना ते कळू शकेल. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ. अजूनसुद्धा ते स्वतःला खाऊ घालू शकत होते, म्हणजे त्यांना जेवायला स्वतः येत होतं. अँड गेट आउट ऑफ बेड बट व्हर्च्युअली एव्हरीथिंग एल्स रिक्वायर्ड असिस्टन्स. ते खाऊ शकत होते, बेडवरती जाऊ शकत होते, बेडवरून खाली येऊ शकत होते, पण परंतु काही इतर गोष्टींसाठी त्यांना मदतीची गरज होती. इन ॲडिशन हिज स्पीच हॅड बिकम इन्क्रीजिंगली स्लर्ड. आणि त्यात फिजिकल कंडिशन तर आता त्यांची मोडकळीस आलेलीच होती, त्यात ॲडिशन म्हणून अजून त्यांचं बोलण्यावरचं प्रभुत्व होतं. जे काही त्यांची बोलायची जी काही पद्धत होती ती अजूनच ढासळायला लागलेली होती, म्हणजे अजूनच त्यांची जीभ वळायला लागली होती, बोलणं अस्पष्ट व्हायला लागलं होतं, किंवा त्यांच्या बोलता बोलता त्यांची जीभ अचानक वाकडी व्हायला लागली होती, असं स्पीचमध्ये त्यांच्या प्रॉब्लेम यायला लागलेला होता. सो दॅट ओनली दोज हू न्यू हिम वेल कुड अंडरस्टँड हिम. आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये खूप इतका प्रॉब्लेम व्हायला लागला होता की त्यांना जी लोक अशी आहेत की त्यांना ओळखतात, खूप चांगल्या प्रकारे ओळखतात, तीच लोक त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेऊ शकत होती. इतरांना ते काय बोलतायत हे काहीही कळत नव्हतं. In 1985, he lost his voice for good following a tracheotomy. The resulting situation required 24-hour nursing care for the accumulated physicians. आता in 1985 he lost his total voice. 1985 मध्ये त्यांनी त्यांचा पूर्णच आवाज गमावला. आता तर ते काहीच बोलू शकत नव्हते. Good following a tracheotomy means an incision in the windpipe made to relieve and abstraction to breathing. म्हणजे एक प्रकारची त्यांची सर्जरी झाली. त्या सर्जरीमुळे त्यांच्या घशाची असेल ब्रीदिंग श्वसनाबद्दलची त्यांची जी काही सर्जरी झाली त्या सर्जरीमुळे त्यांचा आवाज पूर्णपणे गेला. द रिझल्टिंग सिच्युएशन रिक्वायर्ड 24-hour नर्सिंग केअर. आणि त्याच्यामुळे आता त्यांना आवाज त्यांचा काहीही नव्हता, त्यांना काही बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, ते व्हीलचेअरवरती होते. त्यामुळे आता 24-hour नर्सिंग केअर त्यांच्यासाठी गरजेची होती. म्हणजे 24 तास त्यांच्याजवळ कोणी ना कोणी एक मेडिकल माहिती असणारं व्यक्ती असणं, म्हणजेच नर्स किंवा डॉक्टर किंवा हू एव्हर पर्सन हू नोज अबाउट द मेडिकल ट्रीटमेंट. मग त्या मेडिकल ट्रीटमेंट माहिती असणारं व्यक्तिमत्व तिथं जवळ त्यांच्या असणं गरजेचं होतं. इट ऑल्सो पुट इन पेरिल हॉकिंग्स ॲबिलिटी टू डू हिज वर्क. द predicament caught the attention of the California computer programmer who had developed a speaking program that could be directed by head or eye movement. तर आता याच्यामुळे आता त्यांना बोलता काही येत नव्हतं म्हणून एक
एक नवीन मशीन त्यांच्यासाठी तयार करण्यात आली होती की ज्या मशीनमुळे त्यांचे आय मुवमेंट किंवा त्यांच्या आय मुवमेंट असेल किंवा मग त्यांचे हेड मुवमेंट असेल, म्हणजे त्यांचं ज्या प्रकारे डोकं हलायचं किंवा डोळे हलायचे त्याच्यानुसार त्यांना त्या एक मशीन जी होती त्या मशीनवरती समजायचं की त्यांना कोणते शब्द बोलायचे. म्हणजे जर त्यांनी कशा प्रकारचे त्यांचे हावभाव असतील आणि ते हावभावावरून त्यांना कोणते शब्द बोलायचे ते तिथं ब्लिंक व्हायचे. मग त्यानुसार ते त्यातून एखादा शब्द चॉईस करायचे आणि त्या इतरांना कळलं जाईल आणि त्या मशीनमध्ये जो काही स्पीकर होता त्या स्पीकरमधून तो शब्द बाहेर पडायचा. म्हणजे अशा प्रकारची एक मशीन त्यांच्यासाठी बनवण्यात आली. द इन्व्हेन्शन अलाउड हॉकिन्स टू सिलेक्ट वर्ड्स ऑन अ कम्प्युटर स्क्रीन. आणि त्या मशीनमुळे त्या हॉकिन्स काय करायचे, कम्प्युटर स्क्रीनवरती जे काही वर्ड्स यायचे ते सिलेक्ट करायचे. वेअर देन पास थ्रू अ स्पीच सिंथेसायझर, म्हणजे एक प्रकारचा स्पीकर, स्पीच सिंथेसायझर जो होता त्या स्पीच सिंथेसायझर मीन्स टाईप ऑफ स्पीकर, त्याच्यामधून त्यांना जो काही शब्द बोलायचा आहे तो बाहेर पडायचा. ॲट द टाइम ऑफ इट्स इंट्रोडक्शन हॉकिंग, who still had use of his fingers, selected his words with a handheld clicker. Today, with virtually all control of his body gone, Hawking direct the program through a cheek muscle attached to a sensor. आता त्या मशीनला एक सेन्सर होता, मग त्या सेन्सरला त्यांची बोटं चालू होती, मग त्यामुळे वर्ड सिलेक्शनसाठी त्यांना बोटं हलवायला लागायची. मग ते बोटं हलवून ते वर्ड सिलेक्शन करायचे आणि लोकांना ते काय बोलतायत, कोणते शब्द त्यांना बोलायचे हे समजलं जायचं. परंतु काही दिवसानंतर त्यांचं पूर्ण बॉडीवरचं जे काही कंट्रोल होतं ते गेलेलं होतं आणि इवन त्यांची बोटंसुद्धा काम करणं बंद झालेलं होतं. मग त्यामुळे आता त्यांच्या म्हणजे गालाला एक सेन्सर बसवलेला होता आणि त्या सेन्सरच्या मदतीने गालाच्या मुवमेंटमध्ये चिक मुवमेंट वरून त्यांना कोणते शब्द बोलायचे हे त्या मशीनवरती ब्लिंक व्हायचं. थ्रू द प्रोग्राम अँड द हेल्प ऑफ असिस्टंट्स, स्टीफन हॉकिंग हॅड कंटिन्यूड टू राईट अ प्रोलिफिक रेट. आणि या प्रोग्रामिंगमुळे म्हणजे त्यांची जी काही ही मशीन होती त्या मशीनमुळे, त्यांच्या ह्या सेन्सर मशीनमुळे असेल त्यांनी बरीचशी रायटिंग वर्क त्यांनी केलं. म्हणजे त्यांच्यासोबत व्यक्ती असायच्याच, मध्ये फक्त त्यांना कोणते शब्द बोलायचे ते त्या मशीनवरती ब्लिंक व्हायचे आणि इतर लोक ते शब्द तिथं मांडायचे. अशा प्रकारे त्यांनी त्यांचं काम केलं. हिज वर्क हॅज इन्क्लुडेड numerous scientific papers of course, but also information for the non-scientific community. आता त्यांचं जे काही काम होतं ते नॉन सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा होतं आणि शिवाय सायंटिफिक कम्युनिटीसाठी असणारं त्यांचं हे पेपर वर्क्स वगैरे खूप काही त्यांचं काम होतं. हॉकिंग्स हेल्थ ऑफकोर्स रिमेन अ कॉन्स्टंट कन्सर्न, अ वरी दॅट वॉज हायटन in 2009 when he failed to appear at a conference in Arizona because of chest infection. In 2009 त्यांना चेस्ट इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे ते ॲरिझोनामध्ये एक कॉन्फरन्स होती, ते कॉन्फरन्स ते अटेंड करू शकले नव्हते बिकॉज ऑफ द चेस्ट इन्फेक्शन. In April, Hawking, who had already announced he was retiring after 30 years from the past, Lucasian professor of mathematics at Cambridge. आता इन एप्रिल 2009च्याच एप्रिलमध्ये मिस्टर स्टीफन हॉकिंग हॅड अनाउन्स दॅट आय एम गोइंग टू रिटायर फ्रॉम द पोस्ट ऑफ मॅथमॅटिक्स प्रोफेसर, लुकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स. लुकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स ही जी काही त्यांची पोस्ट होती कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये, त्या पोस्टवरून ते आता 30 वर्ष काम केल्यानंतर मी आता रिटायरमेंट घेतोय हे त्यांनी एप्रिल 2009मध्ये डिक्लेअर केलं. वॉज रश्ड टू द हॉस्पिटल फॉर बीइंग वॉट युनिव्हर्सिटी ऑफिशियल डिस्क्राईब ॲज ग्रेव्हली इल. आणि त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की मिस्टर स्टीफन हॉकिंग हे खूप जास्त सिरियस आहेत, ग्रेव्हली इल म्हणजे सिरियस आहेत ते आता, असं डिक्लेअर करण्यात आलं होतं. It was later announced that he has expected to make a full recovery. आणि लवकरच पुन्हा असंही अनाऊन्स करण्यात आलं आता त्यांनी पूर्ण टोटल रिकव्हरी केलेली आहे आणि आता ते
ठीक आहे, ते अजून काही दिवस जगतील अशी पुन्हा एक अनाउन्समेंट करण्यात आली. नाव हिअर वी हॅव डन विथ द लेसन. You have to solve the workshop as well as you have to write down the difficult words and meaning of the difficult words, and as well as you have to write short note about Mr. Stephen Hawking, how he suffered from this disease, how many books he wrote, like short information in 1 or 2 paragraph you have to write about Stephen Hawking. Thank you.